सो गाईज, तुम्हाला काय वाटतं, झुडिओ बेस्ट आहे की वेस्ट साईड? मला कॉमेंटमध्ये सांगा. गाईज, तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण झुडिओ वेस्ट साईडचे बरेच सेल लाईव्ह झालेले आहेत आणि मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांना दाखवायला की काय काय वेगळं कलेक्शन आलं असेल. तर बाजूलाच एका साईडला झुडिओ, एका साईडला वेस्ट साईड आहे, तर आपण बघूया. तर गाईज, आता आपण पहिल्यांदा झुडिओमध्ये जाऊया, मग वेस्ट साईडला जाऊया, बाजूबाजूलाच आहे. तर मी गेलेले इनऑर्बिट मॉलमध्ये. तर कुठेही तुम्ही गेला झुडिओच्या आउटलेटमध्ये किंवा वेस्ट साईडमध्ये तर गाईज आता आपण एंट्री केलेली आणि तुम्ही बघू शकता हे 400चं सेल लागलं आहे आणि इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन आहे. परत इथे पण आहेत 400चं कलेक्शन. परत हे पण कुर्ती, हे मध्येच त्यांनी 149ला लावलेत. हां, ह्या कुर्ती आहेत ह्या ज्या 149ला आहेत त्या छान आहेत कुर्ती, पण थोडंसं यांचं कापड पातळ आहे. तर गाईज, इथे तुम्ही बघू शकता 400चं कलेक्शन लावलं आहे जॅकेट्सचं. सुंदर सुंदर जॅकेट्स आहेत रे, सगळे फुल हँडचे स्लीव्सचे आहेत. मी ह्यातला हावाला जॅकेट घेतला. हवाला पण एक छान आहे. आणि गाईस, तुम्ही बघू शकता त्यांनी कुर्तीचं यावेळेचं जे कलेक्शन आहे ते खूप मस्त लावलं आहे 500मध्ये आणि भरपूर आहेत इथे स्टॉक. इथे पण 300च्या कुर्तीज आहेत, खूप साऱ्या आहेत. तर ही एक एक करून मी असं हे नाही करू शकत, बट छान आहे कलेक्शन. झुडिओमध्ये स्टार्टिंग रेंज कुर्तीची 150पासून चालू होते. तर 150चे कुर्ती तुम्ही साधे असे ऑफिस वेअर किंवा डेली वेअरला पण यूज करू शकतात. ते 500 to 600पर्यंत आहे. जास्तीत जास्त 500पर्यंत आहे. 300चे पण काही एक कुर्ती होती जी मी तुम्हाला आत्ता बघा दाखवती आहे. तर असे बरेच व्हेरायटीचे कुर्तीज होते आणि प्राइजेसचे पण बजेट फ्रेंडली होते, जसं की 150, 300 झालं, 500. गाईज, आणि छोट्या पोरांचं पण खूप मस्त कलेक्शन आलं आहे. ते बॉईजचं आहे आणि मध्ये मध्ये गर्ल्सचं पण आहे. खूप क्यूट क्यूट टॉप्स आहेत आणि खूप रिझनेबल रेटला आहेत. हे तर 99 रुपीजलाच आहेत. तिथे लहान पोरांचे स्वेटशर्ट्स पण आहेत, खूप मस्त मस्त. त्यानंतर मग मी गेले सँडल्सच्या कलेक्शनला. तर सँडल्सचे कलेक्शन पण ओव्हरऑल म्हणजे ठीक होते, नॉट सो वाव. आणि 400च्या रेंजमध्ये ऑलमोस्ट सगळे होते, म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण, बॉईज आणि हे 300चे पण काही काही, आणि शूज पण होते काही काही. त्यानंतर जे आपण नाईटला टॉप्स घालतो किंवा नाईट ड्रेसेस घालतो त्याच्यामध्ये पण सेल लागलेला. आणि मेन म्हणजे ज्वेलरीमध्ये जे कलेक्शन होते जे ऑलमोस्ट 150 to 300पर्यंत हे युजली सेल होतात, तर ते 49 रुपीजला होते ज्वेलरीचे सेट्स किंवा इयरिंग्स. आणि नेल पेंट्स, लिपस्टिक्समध्ये पण छान कलेक्शन त्याने लावलं होतं आणि ते पण सेलमध्ये लावलेले रिझनेबल रेटमध्ये. गाईज, आता पोरींचं कलेक्शन तर झालेलं आहे. तर मी बॉईज सेक्शनमध्ये जाते झुडिओमध्ये, तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज, बॉईजचं पण असं सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे. तुम्ही बघू शकता 400मध्येच आहेत आणि इकडे पण आहेत. मला मेनली झुडिओचं जे कलेक्शन आहे त्यांचे जॅकेट्स आवडलेत खूप. हे बघ, मी गर्ल्सचे जॅकेट्स तर तुम्हाला दाखवलेच होते, तर इकडे बॉईजचे जॅकेट्स तुम्ही बघून घ्या. खूप छान मला आवडले, कारण काहीतरी वेगळं होतं, कापड थोडंसं वेगळं होतं आणि कलर कॉम्बिनेशन पण छान होते. आणि म्हणजे फुल हँड्सचे होते आणि झिप वगैरे आणि वेगवेगळे व्हरायटी होते, तर छान वाटत होतं. बॉईजचे जे शर्ट्स होते ते पण 500मध्ये होते आणि खूप डिझाईन्स होते, खूप चेक्सचे पॅटर्न्स होते, थोडेसे जाड होते, जरा जॅकेट्स टाईप होते आणि प्रिंटेड पण होते काही काही. तर मस्त कलेक्शन होतं. मी टी शर्ट आणि शर्टमध्ये खरंच नेहमी हर टाईम कन्फ्युजन होऊन जातं माझं. आणि इथे टी शर्ट्स होते. येस,
400मध्ये. हवाला पण छान आहे, 500चं आहे. मला हा जॅकेट पण खूप आवडला. इथे झिप आहे आणि ते 2 पॉकेट्स आहेत, फक्त 500 रुपीजमध्ये. त्यानंतर इकडे सगळं लेडीजचं पॅन्ट्सचं कलेक्शन होतं, जीन्स वेअर्स. तर गाईज हे पण सगळं 300चं कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. जॅकेट्स म्हणजे टॉपच आहेत पण थोडेसे असे जाड आहेत बघा. इकडे पण आहेत थोडेफार. हे काहीतरी नवीनच आहे हे कलेक्शन, हे आधी कधी आलं नव्हतं. ते पण आहेत, हे कितीला? हे पण 300. तर येस गाईज, तुम्ही आता झुडिओचं कलेक्शन तर बघितलंच असेल. तर आता मी मागे जे वेस्ट साईड आहे तिथे पण जाणार आहे. आणि झुडिओचं कलेक्शन ओव्हरऑल असं छानच आहे. मी एकदा वेस्ट साईडमध्ये पण तुम्हाला कलेक्शन दाखवते आणि कुठे कुठे सेल लागला आहे ते, आणि मग तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू देईल की कोणतं छान आहे किंवा बजेट फ्रेंडली आहे. आणि दुसरी गोष्ट, झुडिओमधून मी 2-3 गोष्टी परचेस पण केल्यात ऑलरेडी. तर ते मी तुम्हाला कुठेतरी फोटोज दाखवेलच मी काय घेतलं आहे. आणि मला जास्त शूट करायला एवढं जमलं नाही कारण एवढी सारी पब्लिक होती तर मला जरा लाज वाटत होती. आणि दुसरी गोष्ट, ते खूपच गर्दी, त्यामुळे क्राऊड पण येतो. तर मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं आहे. तर येस, ब्लॉग बघत राहा. गाईज, आता मी वेस्ट साईडमध्ये तर आलेली आहे. तर वेस्ट साईडमध्ये थोडंसं कॉस्टली नाही म्हणू शकत, पण आहे थोडंसं असं. अरे कहना क्या चाहते हो? कुर्ती दाखवते तुम्हाला पहिलं तर बघा, हे सगळे 1000 रुपीजला कुर्ती आहेत. त्यानंतर इथे पण जे शर्ट सेक्शन आहे वेस्ट साईडचं, तिथे पण 1000 रुपीजमध्ये शर्ट्स भेटत होते. आणि काही फुल हँडचे होते, काही हाफ स्लीव्सचे होते. आणि छान होतं मटेरियल आणि डिझाईन्स पण खूप छान होते. आणि मला वेस्ट साईडचे पॅन्ट्स जे बॉईज सेक्शनचे आहेत ते खरंच खूप छान वाटतात. कारण छान आहेत, ते कम्फर्टेबल आहेत आणि जे दिसायला पण छान दिसतात. हे पण 1000मध्ये होते आणि ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या टाईपचे कलर्स अवेलेबल होते. गाईज, लहान पोरांचं पण कलेक्शन खूप सुंदर आहे. 300-400लाच आहे, पण छान आहे कलेक्शन. कुठे कुठे 500चे पण सेल लावलेले आहेत. आणि छोट्या छोट्या बॉईजचे पण जे स्वेटशर्ट होते ते पण 500चे होते आणि कलर पण खूप छान होते. गाईज, झुडिओमध्ये कलेक्शन कुर्तीजचं जे छान होतं, पण त्यापेक्षा जास्त मला वेस्ट साईडचं आवडलं. खूप फ्रेश कलर्स आहेत आणि हे 1000 रुपीजला भेटतं आहे. मस्त आहेत, एकदम छान आहेत. आणि व्हेरायटी पण खूप छान छान आहे, मस्त आहे. गाईज, ही कुर्ती तुम्ही बघू शकता, खरंच खूप छान आहे. कलर खूप फ्रेश वाटतं, फक्त 1000 रुपीजमध्ये. तर तसं बघायला गेलं तर वेस्ट साईडमध्ये पण 500चे कुर्तीज अवेलेबल होते, जसं झुडिओमध्ये होते. तर जे झुडिओमध्ये 150चे होते ते इथे 300 किंवा 500चे होते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की दोन्हीकडचं एकदा कलेक्शन बघा आणि मगच तुमची शॉपिंग करा. ॲट द लास्ट आता चपलांच्या सेलमध्ये आलेलो आहे वेस्ट साईडमध्ये, आणि तुम्ही बघू शकता 700 रुपीजला खूप छान छान चप्पल आहेत. हे थोडेसे फ्लॅट्स आहेत, मी तुम्हाला हिलमध्ये पण दाखवते. तर गाईज, हिलमध्ये हे वाला कलेक्शन आहे.
त्यानंतर इथे थोडेसं फ्लॅट्सच होते, पण थोडीशी त्याला डिझाईन होती, एम्ब्रॉयडरी होती. हे तुम्ही असं फंक्शनला किंवा जी कुर्तीज असेल ऑफिसला पण हे वेअर करू शकतात. खूप छान वाटतं आणि हे 1000 रुपीजला होते. तर गाईज आता मी जे हे घालत होती हे पण 1000 रुपीजला होते हिल, पण बघू शकता तुम्ही ह्याचे जरा हिल पॉइंटेड्स आहेत आणि छान वाटत होते हे पण. 1000 रुपीजचे टॉप आहेत ना, मस्त तर गाईज इथे पण 500चं हे स्वेटशर्टचं कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. मस्त आहे. इथे 500. वाव, हा बघ 700 रुपयाला फक्त. मस्त आहे. तर गाईज बॉईजचं पण जॅकेटचं कलेक्शन स्वेटशर्टचं खूप मस्त आहे. 1000 रुपीजला. कलर छान आहे, असे फ्रेश कलर आहेत वेस्ट साईडला. हे बघा, हे अजून कोणतं एक जॅकेट आहे म्हणजे छान आहे. हे वाला बघू, हे वाला त्यानंतर मी इथे पण वेस्ट साईडच्या टी शर्टच्या कलेक्शनमध्ये आलेली बॉईजच्या. तर ह्यांचं कलेक्शन पण खूप छान होतं. 5000 रुपीजला होतं, जे झुडिओमध्ये 500ला आपण बघितले, पण हे 1000ला होते. पण टू बी ऑनेस्ट हे वाले कलेक्शन मला जास्त पर्सनली आवडले, कारण ह्यांचे एकतर कलर फ्रेश वाटत होते आणि डिझाईन पण थोडीशी वेगवेगळी होती त्यामुळे. तर गाईज मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला शॉपिंग करायला यायचे असेल तर लवकर या, कारण खूप लिमिटेड स्टॉकच नाही असं बोलू शकत राहिला, पण साईजमध्ये भेटत नाहीत गोष्टी आणि सेल खूप थोड्याच दिवसांसाठी असतो, जसं की 15-20 दिवसांसाठी. तर येस, लवकर या आणि शॉपिंग करून जावा. आणि गाईज मी तुम्हाला सांगते, जे लोक पण असं रिव्ह्यू करतात किंवा जाऊन शूट करतात बाहेर, हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. मी एका ठिकाणी शूट करत होते आणि अचानक एक माणूस मला बघायला लागला. मी शूट करायचं बंद केलं, तिथून निघून गेले. तो जर बोलला असं की करा तुम्ही शूट, असं काय आहे ना, पण मलाच एवढं ऑकवर्ड झालं की मी निघून गेले तिथून. तर गाईज माझे आता तुम्हाला दोन्ही जे झुडिओ आणि वेस्ट साईडचं होतं ते कलेक्शन दाखवून झालेलं आहे. तर मला ओव्हरऑल जे आवडलं ते होतं वेस्ट साईडचंच कलेक्शन, कारण त्यांचे जे चप्पलचं कलेक्शन आहे किंवा सँडलचं कलेक्शन आहे ते खूप छान आहे ॲज कम्पेअर टू झुडिओ. कुर्तीचं पण कलेक्शन मला खूप आवडलं आणि जॅकेट जास्त मला झुडिओचे आवडले. तर असं ओव्हरऑल मी असं रेट नाही करू शकत की एकदम छान कुठलं होतं. जर बजेट फ्रेंडली बघायला गेलं तर झुडिओ ऑफकोर्स, आणि वेस्ट साईड पण थोडंसं कॉस्टली आहे झुडिओपेक्षा, म्हणजे एक 200-300 रुपयाचा फरक आहे. वेस्ट साईड थोडंसं महाग आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा जरा मी वेगळा व्हिडिओ बनवायचा ट्राय केला असंच, कारण आता सेल चालू झाला आहे आणि मी म्हटलं ज्यांनी नाही बघितले ते घरी बघून पण बघू शकतात की काय काय वेगळं कलेक्शन आलं आहे. तर येस, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. बाय बाय.